हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी भाग्यश्री मोटे. 16व्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल 2026च्या सगळ्या मार्केटिंग आणि नेटवर्किंग टीमला थँक्यू सो मच. माझी शॉर्ट फिल्म सिलेक्ट केली आहे आणि मी आता इथे पोहोचले. खरंच खूप आनंद होतो आहे. माझ्या टीमलाही खूपच आनंद होईल हे सांगितल्यानंतर. मी व्यवसायाने ॲक्ट्रेस आहे आणि मी मागच्या 15 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करते. मी मराठीमध्ये सिनेमे केले आहेत, सिरियल्स केली आहेत. मी सुरुवातीला पथनाट्य केली आहेत. मी तेलुगू सिनेमा केला आहे, मी हिंदी सिनेमा केला आहे, हिंदी सिरियल केली आहे आणि अजूनही बरंच काही कामं केली. तुम्ही ॲडव्हर्टायजेस केलेल्या आहेत आणि इतरही कामं केलेली आहेत. अशा प्रकारे मी मागच्या 15 वर्षांपासून ॲज अन ॲक्ट्रेस काम करते आहे आणि ही माझी पहिलीच वेळ आहे जिथे मी डिरेक्ट करते आणि प्रोड्युसर म्हणूनही उतरते. सो मी आत्ता तरी प्रोडक्शन हे करते ऑफर करते. त्याच्यात मी मला जे जे काही कंटेंट आवडणार आहे किंवा मला जो भावणार आहे त्याच्यावर मी काम करणार आहे आणि मी तो कंटेंट बनवणार आहे ॲज अ डायरेक्टर, ॲज अ प्रोड्युसर. डिरेक्टर म्हणून आता तरी ही शॉर्ट फिल्म आहे. प्रोड्युसर म्हणून अजूनही माझे पुढे प्लॅनिंग्स चालू आहेत. माझा जो प्रोजेक्ट आहे, जी शॉर्ट फिल्म आहे ती एक कवितेचं म्युझिकल स्टोरी अडॅप्शन आहे, ज्याच्यात डायलॉग्स बऱ्यापैकी कमी आहेत, पण ती व्हिज्युअली खूपच इम्पॅक्टफुल आहे आणि मी ती तशीच शूट केली आहे. सो ती त्या योग्य ऑडियन्सपर्यंत पोहोचावी आणि ती त्या ऑडियन्सने अप्रिशिएट करावी म्हणूनच मी आता ती शॉर्ट फिल्म फेस्टिवल्सला फिरवते आहे. फेस्टिवल्समधून हे केल्यानंतर मग बाहेर रिलीज करायचा आणि सोशलीही कनेक्ट होऊन त्या लोकांपर्यंत पोहोचवायचा माझा प्लॅनिंग आहे. माझे कोलॅबरेटर्स म्हणेन तर माझा जो एडिटर आहे सागर वंजारी, ज्याने याच्या आधी एक कमर्शियल सिनेमा मराठीतला रेडू नावाचा जो खूप हिट आहे तो डिरेक्ट केला आहे आणि तो एडिटर म्हणून खूपच चांगला आहे. त्याने मला ह्या शॉर्ट फिल्ममध्ये बरीच मदत केलेली आहे. जे माझं विजन होतं ते मी जे बघितलं, मी जे शूट केलं ते एडिटिंग करत असताना ते मला कसं साध्य होईल यासाठी त्याने मला बऱ्यापैकी मदत केली आहे. माझा सिनेमॅटोग्राफर, त्याने आम्ही बऱ्याच सिच्युएशन्समधून जात असतानाही चांगलं शूट करून दिलं आणि मला जे अचीव करायचं होतं ते विजन त्याने साध्य केलं. माझा आर्ट डिरेक्टर, त्यांनीही आम्ही लोकेशन चॅलेंजेस असताना, मला वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातून शूट करायचं असतानाही त्यांनी मला मदत केली. मला ॲक्टर्स खूप चांगले मिळाले. ॲक्टर्सनी माझं खूप मदत केली आणि खूप छान शूट केलं. येस, आय एम रिअली थँकफुल फॉर दॅम. आणि लास्टली सुधीर निकम, ज्यांची ही कविता आहे, त्यांच्या विजनशिवाय हे झालं नसतं. त्यांनी जर ती कविता लिहिली नसती तर मला हे विजन आलं नसतं आणि मी हे साध्य करू शकले नसते. मी इतकंच सांगेन फेस्टिवलसाठी सगळ्यांनाच की खूप मनाने हा प्रोजेक्ट बनवला आहे आणि खूप मनाने हे सगळं डेव्हलप केलं आहे. तर आय होप ते तुम्हाला आवडावं, ते तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि ते बाहेरही ऑडियन्सला तसं त्यांच्यापर्यंत जावं, हीच इच्छा आहे. फेस्टिवल्सला फिरवण्याचं कारणच हे की मी जे काही म्हणू पाहते ते मी फार कमर्शियली पुटअप करायचा प्रयत्न नाही केला आहे. मी फार रिअलिस्टिक ठेवलं आहे ते, कारण ते आम्ही रिअल लोकेशन्सला जाऊन तिथल्या लोकल आर्टिस्टना घेऊन शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. ॲक्ट्रेस म्हणून करत असताना त्या चॉईसेस माझ्याकडे नव्हत्या, पण मेकर म्हणून करत असताना आय थिंक आय कॅन ऑफकोर्स हॅव दोज चॉईसेस. म्हणून मी त्या चॉईसेसनेच तसंच पुढे जाऊन ते साध्य करायचा प्रयत्न केला आहे. आय होप ते तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्हाला आवडेल आणि तुम्ही ते बघून अप्रिशिएट कराल आणि त्याला योग्य तो न्याय द्याल. थँक्यू सो मच अगेन 16 दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल. तुम्ही माझी फेस्टिवलला फिल्म सिलेक्ट केलीत आणि मला इथंपर्यंत पोहोचवलं. बऱ्याच बाबी आहेत, आम्ही बऱ्याच चॅलेंजेसमधून जात हे सगळं शूट केलं आहे आणि मी पर्सनली माझ्या पर्सनल आयुष्यातून बऱ्याच काही गोष्टींमधून जात असतानाही इंडस्ट्रीने मला जे काही दिलं आहे ते मी परत देण्याचा प्रयत्न केला आहे, तेही माझ्या क्रिएशनमधून.
फायनान्शियली आले, ह्युमन रिसोर्समध्ये आम्हाला चॅलेंजेस आले, मेकिंग करत असताना आले, विजन वाईज आले, कारण मी ॲज अन ॲक्ट्रेस काम केलं आहे. सो ॲज अन ॲक्ट्रेस काम करत असताना ते पडद्याच्या मागे काय होतं आणि किती लेवलला होतं हे तेवढ्या सिरियसली कळत नाही आणि ते तेवढ्या सिरियसली तुम्ही घेतही नाही. पण ॲज अन मेकर करत असताना ते मी तेवढं सिरियसली घेतलं आणि ते पोहोचलं आहे. हे या शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने माझ्याकडे आलं आहे, ज्याची स्क्रिप्ट आणि त्याची कविताही मीच डेव्हलप केलेली आहे. सुधीर निकम यांनी ती कविता मला डेव्हलप करून दिली. स्क्रीन प्लेमध्ये मला त्यांनी मदत केली. पण पुढे स्टोरी डेव्हलप करतानाच ती एन्व्हिजन करत असताना ती मी केली आहे आणि ऑफकोर्स त्याच्यात माझी टीम अगदीच इन्व्हॉल्व आहे आणि त्यांनी मला खूप मदत केली. पण हे जे काही व्हिजन आहे ते साध्य झालं याचाच मला आनंद आहे आणि ते ह्या इतक्या चांगल्या लेवलपर्यंत पोहोचतं, इतक्या चांगल्या लेवलला झालं आहे, टेक्निकली इतकं चांगलं मी अचीव करू शकलो आहे, हेही मला खूपच आनंददायक वाटतं आहे. सो आय होप ते तुम्हाला आवडेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल. प्लीज अप्रिशिएट करा. थँक्यू सो मच.